नमस्कार. नमस्कार. आता आपला मकाचं प्लॉट आहे, किती एकरचं आहे? 1 एकराचा आहे. काय वापरलं ह्याच्यासाठी आपण? ते कृषी अमृत SSM कधी टाकलं होतं? पेरणीच्या अगोदर इसकडलो होता. आता किती दिवस मका झाली आता ही? ही मका 3.5 महिन्याची आहे. काय बदल वाटते तुम्हाला? बदल म्हणजे असं कणीस टप्पूच्या टप्पू आहे, तर सरळ डबलच आहे. डबल कणीस आहे. डबल लवकर मका आली, ती वाढ बी फास्ट झाली आणि विशेष म्हणजे ह्याला आपण ते भानगडी तसला काय फवाराच मारला नाही. त्याला झालीच नाही आली तर काय सांगताय? नाही झाली. लोकांना खरं वाटेल का? खोटं वाटेल म्हणजे मी सांगतो मी काय गाडवा आहे. इथं राबतोय स्वतः कष्ट करतो. म्हणजे एकही स्प्रे नाही कशाचा? नाही नाही पानात म्हणजे पान असंच होतं, डबल होतं, डबल असं डबल हात बसतो. हा, हो. पहिलं असं होत होतं नाही कधी? नाही पहिला असं होत बी नव्हतं. हा, ती लष्करी वाळी हटतच नव्हती हा. फवारा मारला तर. आपल्याला जाणवलंच नाही तर मकाला तरी 4-4.5 महिने लागते. तुमची 3.5 महिने झाली. हो 3.5 महिन्यात पक्व झाले जाता. तुम्ही रामसराची व्हिडिओ पाहता का? हो रोज व्हिडिओ जो बघितल्याशिवाय मला झोपच लागत नाही. काय भेटतं तुम्हाला व्हिडिओ मधून? अहो, लय मोठा आदर्श भेटतो, हा. एक ऊर्जा निर्माण होते. हा, शेतीत खरोखर राम आहे असं आता वाटायला लागलंय. तर आम्ही भुललेली माणसं होतो. खरोखर शेतीत काहीतरी आहे त्या हा. रामसराच्या माध्यमातून हा. म्हणजे यासाठी वैदिक तंत्रज्ञान. यासाठी वैदिक तंत्रज्ञान. म्हणजे जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघायला चालू केलं हो. तेव्हापासून सुधारणा झाली. अंग भरमलेच म्हणाय कठीण. होय. हो. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? तर शेतकऱ्याला सांगणार बाबा केमिकल रासायनिक भानगडी करू नका. हा, हे वैदिक लय चांगलं आहे, तुम्ही वापर करू शकता हा. आणि करा. ओके, चालेल, ठीक आहे, धन्यवाद.